तुमच्या घरात येणारं दूध हे खरंच शुद्ध आहे का हे जाणून घेण्यासाठी केशवजी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. जे लोक दूध पित आहेत ते खरंच दूध आहेत की नकळत ते विषच पित आहेत? मग हे खरंच पनीर आहे की सरळ सरळ ग्राहकांची फसवणूक आहे? ज्या लोक परचेस करू शकत नाही 500 रुपये किलोचं पनीर, त्यांच्यासाठी हे 200 रुपये किलोचं पनीर तयार करण्याची परवानगी FSIने दिली. परंतु उद्योजक केशवजी शिंदे सर हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. केशवजी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आज महाराष्ट्रामध्ये जे लोक दूध पित आहेत ते खरंच दूध आहेत की नकळत ते विषच पित आहेत? 1% 2% लोक दुधात भेसळ करत असतील, त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना किंवा सर्व उद्योजकांना दोषी ठरवणं हे चुकीचं आहे. भेसळ म्हणजे काय? गायीने वासराला जन्म दिल्यानंतर 7 दिवसानंतर गायीच्या कासेतून जो शुद्ध पांढऱ्या रंगाचा स्राव येतो त्याला दूध असं म्हणतात. आणि दुधाच्या भेसळीची जर व्याख्या आपण बघितली तर दुधात पाण्यापासून इतर कोणताही पदार्थ टाकण्याला आपण भेसळ असे म्हणतो. आता अज्ञानापोटी शेतकऱ्याला दुधात थोडे पाणी मिसळण्याची प्रथा आहे किंवा त्याची ती अंधश्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा काय आहे तर त्याला असं वाटतं की मी जर दुधात थोडं पाणी टाकलं नाही तर माझी गायची कास जळल किंवा माझी गाय दुधावून उडल किंवा माझी गाय कमी दूध देईल, अशी अंधश्रद्धा त्याच्या मनात असल्यामुळं तो थोडंफार पाणी त्या ठिकाणी टाकतो. याच्या व्यतिरिक्त दुधात असा कोणताही माणूस हा ठरवून भेसळ करत नाही. हॉटेलमध्ये जाऊन आपण सहज पनीरची डिश मागतो, मग हे खरंच पनीर आहे की सरळ सरळ ग्राहकांची फसवणूक आहे? आता म्हणलं तर फसवणूक आहे, म्हणलं तर नाहीये. त्याचा विषय असा आहे, 1 किलो पनीर बनवण्यासाठी आपल्याला साधारणपणे 6 लिटर दूध लागतं. 6 लिटरची जर आपण किंमत काढली तर ही 300 रुपये होती. मग 300 रुपये त्याच्यानंतर त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, त्याची पॅकिंग कॉस्ट, त्याची ट्रॅव्हलिंग कॉस्ट, या सगळ्या कॉस्टचा जर आपण विचार केला तर हे पनीर ज्याची क्रय शक्ती नाही, ज्याची आर्थिक परिस्थिती नाही, यांना खाणं परवडणार नाही किंवा त्यांना खाणं शक्य नाही. मग अशा लोकांसाठी ॲनिमल फॅट काढून गाईच्या दुधापासून स्किम मिल्क आणि फॅट सेपरेट करून जे स्किम मिल्क उरतं त्या स्किम मिल्क मध्ये व्हेजिटेबल फॅट ऍड करून त्याचं जे पनीर बनवलं जातं त्याला ॲनालॉग चीज किंवा पनीर असे म्हणतो. हे पनीर कम्पेअरली गाईच्या दुधापेक्षा कमी किमतीत तयार होतं. हे कमी किमतीचं पनीर हॉटेलवाल्यांना जे ग्राहक आहे त्यांना कमी किमतीत देता येतं. मग हे जे ॲनालॉग चीज आहे, ज्याला आपण पनीर म्हणतो, ज्याला कृत्रिम पनीर म्हणतो, याला FSIने पूर्ण मान्यता दिली. पण कोणत्या केसमध्ये? का ज्या लोकांची क्रय शक्ती नाही, ज्या लोक परचेस करू शकत नाही 500 रुपये किलोचं पनीर, त्यांच्यासाठी हे 200 रुपये किलोचं पनीर तयार करण्याची परवानगी FSIने दिली. परंतु ज्या वेळेस आपल्या श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला त्यावेळेस ह्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली. त्यानंतर ग्राहकाला आणि त्या हॉटेलवाल्याला आणि त्या शेतकऱ्याला समजलं ओरिजिनल पनीर काय आहे आणि ॲनालॉग चीज जे कृत्रिम पनीर आपण म्हणतो ते काय आहे. पण FSIने या दोन्ही पनीरला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळं आपण जर हॉटेलमध्ये गेलो, मेन्यू कार्ड मध्ये जर आपण बघितलं आणि त्या ठिकाणी जर लिहिलेलं असलं ॲनालॉग चीज आणि कंसात पनीर, तर ते आपण समजायचं ते कृत्रिम पनीर आहे. पण त्याच्यामध्ये गाईच्या दुधाचे स्किम मिल्क आणि व्हेजिटेबल फॅट हे दोन्ही पण खाद्यपदार्थ आहेत. फक्त त्याची तयार करण्याची किंमत, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट हे ओरिजिनल पनीरपेक्षा कमी असल्यामुळं त्याला आपण कृत्रिम पनीर किंवा ॲनालॉग चीज असे म्हणतो. तर त्याला FSIने पूर्ण मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो हॉटेलमध्ये गेल्यावर आपण नाही वाचलं तर आपली फसवणूक झाली आणि वाचलं तर नाही झाली. व्हेजिटेबलच्या फॅट पासून बनवलेलं पनीर आणि दुधाच्या फॅट पासून बनलेलं पनीर दोन्हीच्या तुलनेत कोणतं जास्त शरीरासाठी फायदेशीर आहे? तर मी तर म्हणन गाईच्या दुधापासून बनवलेलं पनीर हे निश्चितच शरीरासाठी चांगलं आहे आणि व्हेजिटेबल फॅट पासून बनवलेलं पनीर हे पण चांगलं आहे. पण त्याच्यामध्ये जे फॅट असतं, तर जे ॲनिमल फॅट पासून म्हणजे जे गाई म्हशीपासून जे बनवलेलं पनीर आहे याने आपलं कोलेस्ट्रॉल लेवल हे कमी येऊ शकतं. आणि जे आपलं व्हेजिटेबल ऑइल आहे, जे आपण पाम ऑइल म्हणतो, त्याच्यापासून जे पनीर तयार होतं, जे ॲनालॉग चीज तयार होतं, त्याच्यापासून आपले कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण हे वाढू शकतं शरीरामध्ये. त्याच्यामुळं ॲनिमल फॅट किंवा ॲनिमल पासून गाई म्हशीपासून बनलेलं पनीर हे आरोग्यात चांगलं आहे. दुधात पाणी इथपर्यंत ठीक आहे, पण दुधात जी भयानक लेवलची जी भेसळ चालू आहे ती किती घातक आहे? दुधात भयानक लेवलची कोणतीही भेसळ माझ्या नजरेत दिसत नाही. मी मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, एखादा दुसरा माणूस जर दुधात खराब काम करीत असेल तर पूर्ण शेतकऱ्यांना आणि पूर्ण उद्योजकांना बदनाम करण्याचं काही कारण नाही. पण जे महाराष्ट्रीयन ब्रँड आहेत, ते महाराष्ट्रीयन उद्योजक आहेत, यांना अडचणीत आणण्यासाठी हे जगभरातला मीडिया, इतर परराज्यातल्या कंपन्या यांनी जाणीवपूर्वक ह्या बातम्या, ह्या न्यूज पसरवण्याचा
बनवण्याचं महाराष्ट्रात काम केलंय आणि ही भेसळीची जे त्याला नॅरेटिव्ह सेट केलंय ग्राहकाच्या मनामध्ये, ते सेट करण्यामध्ये हे परराष्ट्रीय किंवा परराज्यातल्या कंपन्या यशस्वी ठरलेत. हा आकडा आपण चर्चेतून ऐकतो का उत्पादन एवढं आहे, विक्री एवढी आहे. उत्पादन आणि विक्री याची आकडेवारी देणारी कोणतीही शासकीय निमशासकीय यंत्रणा आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाहीयेत. परंतु आपले कर्तव्यदक्ष आयुक्त तुकाराम मुंडे साहेब हे ज्यावेळेस पशुसंवर्धन आयुक्त होते, त्यांनी त्यावेळेस प्रत्येक गाईला एक युनिक नंबर दिलता. जसं तुम्हाला तुमचं आधार कार्ड आहे तसं त्या गाईला गाईचं आधार कार्ड दिलंय. तिच्या कानात एक बिल्ला ठोकलाय, त्या बिल्ल्यावर तिचा तो युनिक नंबर असतो. तो 10 अंकी युनिक नंबर आपण जर गुगलला टाकला, ती काय गाय कोणत्या वंशाची, तिचा जन्म कधी, तिची पूर्ण कुंडली येते, ती किती दूध देते, तिने त्या कालावधी मी किती दूध दिलं, इतकं मायक्रो लेवलला हे असताना फक्त मीडियामध्ये हा जो बवाल आहे, हा जो फुगा आहे का महाराष्ट्रीयन दूध भेसळे, ह्या परराज्यातल्या परदेशातल्या कंपन्या फक्त महाराष्ट्रीयन दुधाला बदनाम करण्यात व्यस्त आहेत आणि यातून आपले महाराष्ट्रीयन उद्योजक हे व्यवसायातून बॅकफुटवर येत आहे. आपण जे काही व्हायरल व्हिडिओ पाहिले त्यामध्ये कॅन असतो, त्यातून थोडंसं लिक्विड घेतात, त्यात पाणी मिक्स करतात आणि पाम ऑइल टाकल्यानंतर ते हलवल्यानंतर ते खूप मोठ्या प्रमाणात दूध तयार होतं. त्यात किती सत्य आहे? आता हे जे मीडियामध्ये दाखवलं जातं त्यात थोड्या प्रमाणात सत्य हे असू शकतं, पण अशी कोणतीही वस्तू नाही की दुधात टाकले का दूध तयार होतं. दूध हे गोरख आहे, त्याची चव, वास, रंग हे निसर्गाने ठरवून दिलंय. त्याच्यानंतर दुधाच्या अशा तपासण्या आल्या आहेत अत्यंत. आम्ही ज्या लॅब मध्ये काम करतो, 1 कोटी रुपयाचं मशीन आहे. एक सॅम्पल जर लावला विथिन 35 सेकंदामध्ये दुधाच्या 40 प्रकारचे अडल्ट्रेशन हे एका लाईन मध्ये दिसतं. इतकी यंत्रणा पुढे गेली. त्याच्यामध्ये जर कोणी दुधामध्ये ऑइल, तुम्ही जे म्हणलं पाम ऑइल, 1 लाख लिटर दुधामध्ये जर 100 लिटर वाल्या शेतकऱ्यांनी किंवा 100 लिटर वाल्या डेअरी चालकांनी जर पाम ऑइल टाकलं तर ते त्या टँकरची पूर्ण जीसी टेस्ट, म्हणजे ती जीसी टेस्ट ही पॉझिटिव्ह लागते. हे इतक्या मायक्रो लेवलला तपास नाही केले. आणि ते तुम्ही जे म्हणता युरिया टाकले, युरिया आपण माणसात खाऊ शकतो का? युरियाची चौकशी, दुधाची चौकशी, मला तुम्ही हे सगळं मला मान्य आहे. सपोज तुम्ही तेल टाकता, हे टाकता, ते मला युरिया टाकून तुम्ही दूध पिऊन दाखवा, ते पिता येईल का? तपासण्या सोडून द्या तुम्ही, पण ते दूधच पिता येणार नाही. तर हा फक्त एक मार्केटमध्ये बवाल आहे. हे मार्केटमधले फेक न्यूज आहेत. हे मार्केटला किंवा शेतकऱ्याला, ग्राहकाला मिसगाईड करण्याचा प्रकार आहे. दुधात भेसळ असो नसो, आपण आपलं शरीर ते सहन करेल, पण लहान मुलांच्या हातात दुधाचा ग्लास देणं हे कितपत सुरक्षित आहे? बरोबर आहे. लहान मुलांना ज्यावेळेस आपली माता मुलाला जन्म देते आणि ती काही कारणाने आजारी पडते, मग तिला निसर्ग बाळाला दूध पालण्याची शक्ती देत नाही. अशा केसमध्ये तुमचा तो लहान मुलगा तो पिझ्झा खाऊ शकत नाही, तो पाणीपुरी खाऊ शकत नाही, तो वडापाव खाऊ शकत नाही. त्याला एकमेव रिप्लेसमेंट निसर्गाने जर दिली असेल तर ते हे गाईचं दूध. आणि निसर्गाने अशा गोष्टी दिलेल्या आहेत माणसाला, धरती, गंगा, गोमाता, या 3 गोष्टी अशा आहे का त्या बाळाला जीवनदायी देऊ शकतात. म्हणजे त्या गंगेचं पाणी, त्या नदीचं पाणी आपण त्या बाळाला पाजू शकतो. त्याच्यानंतर त्या गाईचं दूध आपण त्या बाळाला पाजू शकतो. आईच्या दुधामध्ये जे जीवनावश्यक घटक आहे ते फक्त रिप्लेस जर करू शकतो आपण, तर ते फक्त गाईच्या दुधात आहे. त्याच्यामुळं बाळाला गाईचं दूध पुरवणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आपला जो दुग्ध व्यवसायात अभ्यास आहे, तुम्हाला जर महाराष्ट्रातल्या सर्व दूध तपासण्याचा अधिकार दिला तर तुम्ही सर्वात पहिले काय कराल? मी सर्वात पहिले हे जे महाराष्ट्रातल्या दुधाला बदनाम करणारे हे परदेशातील आणि परराज्यातील बोके यांचा पहिला बंदोबस्त करीन. खरा धक्का त्या ठिकाणी बसेल. आणि मी तपासण्या नाही करणार, मी प्रशिक्षित करणार आहे. मी शेतकऱ्याला प्रशिक्षण देणार आहे. गाईला योग्य आहार देऊन गाईपासून चांगलं दूध कसं निर्माण करायचं, आपण निर्माण केलेलं दूध हे शीतकरण केंद्रावर किती वेळ पोहोचवायचं, त्याच्यानंतर आपल्या गाईला आपण आजारी असल्यावर जे इंजेक्टेबल करतो, जे अँटीबायोटिक्स आपण गाईला देतो, हे अँटीबायोटिक्स न देता आयुर्वेदिक पद्धतीने गाईला कसं बरं करायचं, किंवा जर अँटीबायोटिक्स देण्याचीच वेळ जर आली तर ते अँटीबायोटिक्स फ्री दूध किती दिवस डेअरीला घालायचं नाही, किती दिवस ते घरी खायचं नाही, याचं प्रशिक्षण मी शेतकऱ्याला देईल. त्याच्यानंतर स्वच्छता, गाईचं जे मिल्किंग मशीन आहे, गाय पिळण्याचं जे मशीन आहे त्याची स्वच्छता, त्याच्यानंतर दूध संकलन केंद्रावर जे संकलन करणारे कॅन आहे, मशिनरी आहेत, जे टँक्स आहेत याची स्वच्छता, त्याच्यानंतर जी तुमची वाहतूक चैन आहे ती वाहतूक चैन कमी वेळेत कसं दूध ग्राहकापर्यंत, शेतकऱ्याचं दूध ग्राहकापर्यंत पोहोचवेल याची मी जबाबदारी घेईन, याचं मी प्रशिक्षण देईन. आपण दुग्ध व्यवसाय जो गेल्या 25 वर्षापासून करताय, तर आज आपण कोणत्या सेवा देताय आणि आपला विस्तार किती मोठ्या स्वरूपात झालेला आहे? आज आमचा सेवा देण्याचा विषय जर झाला तर नगर जिल्ह्याच्या 450 गावामध्ये आपल्या उद्योगाचा प्रेझेन्स आहे. 25,000 शेतकरी आपल्या उद्योगाशी कनेक्ट आहेत. 25,000 शेतकऱ्यांना ऑनलाईन दुधाचे पेमेंट आपण दर 10 दिवसाला करतो. 6 लाख लिटर क्षमतेचा
आपला डेअरी प्लांट आहे. आपण सेवा देत असताना आपण दैवत दिदी हा नवीन कन्सेप्ट मार्केटला आणलेला आहे. ज्या गावात आपलं दूध संकलन केंद्र आहे त्या गावातील एखादी ग्रॅज्युएट महिला तिची आपण मुलाखत घेऊन तिची नियुक्ती करतो. ती त्या गावातील शेतकरी महिला आहे त्यांचं ती प्रशिक्षण करते. गाईला हिरवा चारा, वाळलेला चारा, कंपाऊंड कॅटेल फीड हे किती प्रमाणात घातलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या चाऱ्याला जर बुरशी आली असेल ते गाईला खाऊ नाही घातली पाहिजे. गाय आजारी असेल तर आपली आयुर्वेदिक पद्धतीने तिला कसं ट्रीट करता येईल, किंवा आमचे जे पशुवैद्यकीय तज्ज्ञ यांचा ऑनलाईन संपर्क साधून आपण त्यांची कशी मदत करू शकतो अशा प्रकारची आपण मदत केली. त्याच्यानंतर दुसरा जो ज्वलंत विषय दूध व्यवसायातला तो म्हणजे मेल म्हणजे अंतुल्या, ज्याला गोरा आपण म्हणतो. हा गोरा हा अंतुल्या हा जन्म झाल्यावर आपण काय करायचं. आपण गाईला देव मानणारे माणसं आहेत. हिंदू धर्मात आपण गाईला देव मानतो, पण आज आपल्याकडे जे ब्रीड आहे HF गाईचं, याला आपण होस्टेल फिजिशियन म्हणतो. ह्या गाईला जर कालवड झाली तर ती आपल्या कामात येते. पण ह्या गाईला जर गोरा झाला, जर मेल आपण ज्याला म्हणतो, ज्याला अंतुल्या आपण म्हणतो, वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव आहे त्याला. मग हा मेल काय करतो तर हा मेल आपण खाटकाला विकतो. मग इथं आपला हिंदू धर्म धोक्यात येतो. इथं गाईला आपण देव मानणारी आपला समाज आहे, आपला महाराष्ट्र आहे. तर मग याच्यासाठी आम्ही काय केलं, ABS म्हणून एक अमेरिकन कंपनी आहे. त्याच्यानंतर भारतात NDDB एक कंपनी. ह्या NDDB आणि ABSच्या लोकांबरोबर चर्चा करून आपण शॉर्टेड सिमेन्स म्हणजे गाईला ज्यावेळेस आपण AI करतो, इन्सिमेशन करतो, तर फक्त फिमेल म्हणजे फक्त कालवड पैदा होणारे तंत्रज्ञान आपण या ठिकाणी विकसित केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण गोदरेज सारखी कंपनी, ही गोदरेज कंपनी आपण ज्या आपल्या भागातील गायी आहे, त्याच्यानंतर ज्या परदेशी गायी आहेत, ज्या आपल्या भागात जर्सी गायी आहेत, ज्या देशी गायी आहेत, यांचा संकर करून आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीची गाय निर्माण करण्याचं तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं दैवत सामाजिक प्रतिष्ठान असेल, यामधून आपण शेतकऱ्यांचे विविध कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना जागरूक करून शेतकऱ्याला दूध व्यवसाय नफ्यात कसा आणायचा, शेतकऱ्याचं अर्थकारण कसं समजून घ्यायचं, याच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे. त्याच्यानंतर आर्थिक परिस्थितीसाठी आपली दैवत ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आहे. शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळात शेतकऱ्याला जर पैशाची गरज असली तर त्याच्यासाठी, त्याला चारा भरण्यासाठी, त्याला त्याच्या आजारपणासाठी, त्याला गोठा बांधण्यासाठी आम्ही दैवत ग्रामीण पतसंस्थेतून त्याला कर्ज पुरवठा करतो. तसेच ज्या राष्ट्रीय कंपन्या, राष्ट्रीयकृत बँका आहेत यांच्यातून सुद्धा आम्ही त्याला वित्त पुरवठा करतो. त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला चारही बाजूने आपल्याला मदत करता येईल ही आपण केलेली आहे. आणि व्यवसाय म्हणून जर आपण बघितलं तर निसर्गाची काळजी घेणं हे क्रमप्राप्त आहे. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं, जर भारताला जर कोणा वाचवणार असेल तर धरती, गंगा आणि गोमाता. मग धरती ही जी पृथ्वी आहे, पृथ्वीचं संरक्षण आपल्याला कसं करता येईल. आम्ही जी आता नवीन डेअरी उभा केली, याला आम्ही लाकूड कधी वापरत नाही. याला इंडोनेशियन कोल किंवा जे ॲग्रीवेस्ट आहे त्याच्यापासून बनवलेला ब्रिकेट आपण वापरतो. त्याच्यानंतर आपण वाहतुकीसाठी ह्या इलेक्ट्रिक व्हेकल वापरतो. त्यांनी प्रदूषणाचा ताण हा कमी झालेला आहे. त्याच्यानंतर जे आपल्याला एनर्जी लागते त्याला आपण 1.5 मेगावॅटचा सोलर प्रकल्प आपण त्या ठिकाणी उपलब्ध केला. म्हणजे व्यवसाय करत असताना आपण निसर्गाची हानी न होणे हा पण व्यवसाय, हा पण दृष्टिकोन, व्यावसायिक दृष्टिकोन आम्ही डोळ्यापुढे ठेवलेला आहे. भारतामध्ये 140 कोटी एवढी लोकसंख्या आहे. तर या तुलनेत गायींची संख्या आणि म्हशींची संख्या किती आहे. भारताची लोकसंख्या ही 140 कोटीच्या आसपास असेल, पण 20व्या जनगणनेनुसार भारतात 20 कोटी गायी आहेत आणि साधारणपणे 11 कोटीच्या आसपास म्हशींची संख्या आहे. गाय आणि म्हैस मिळून अंदाजे आकडा हा 20व्या जनगणनेनुसार हा 30 कोटी आहे. भारत हा हिंदू प्रधान देश आहे, शेतीप्रधान देश आहे. गाय विकणं, गाय कसायला विकणं हे पाप समजलं जातं. त्याच्यामुळं अनप्रोडक्टिव्ह जे जनावर आहेत यांची संख्या ही पण फार मोठी आहे. त्याच्यानंतर ते बिगर कामाचे जनावर आहे यांची पण संख्या फार मोठी आहे. पण प्रत्येक गायीमागं आपण 3 लिटर 4 लिटर जरी ॲव्हरेज पकडलं तर हा आकडा हा 70 ते कोटीच्या आसपास हे दूध उत्पादन करण्याची क्षमता ही भारतामध्ये आहे. आता बरेचसे शेतकरी गोऱ्या, अंतुण्या आपण ज्याला म्हणतो, तो पोसणं हे शेतकऱ्याला जड जात असेल कदाचित, त्यामुळे खाटकाला ते देऊन टाकतात. तर हे होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काय पाऊल उचललं पाहिजे. जो गोरा, अंतुल्या आपण ज्याला म्हणतो, महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंद आहे. तुम्ही आता खाटकाला पण गोरा विकू शकत नाही आणि कसायला पण गोरा विकू शकत नाही. तर हा गोरा शेतकऱ्याची परिस्थिती नसल्यामुळं, शेतकरी हा तसा राजा आहे पण आज त्याच्याकडेच काही नसल्यामुळं त्याला हे गोरा सांभाळणं हे जिकिरीचं झालेलं आहे. त्यामुळं आपण बघतो रस्त्याच्या कडाला, इकडं हायवेच्या शेजारी, शेतामध्ये हे लहान लहान वासरं सोडून दिलेलं आपल्याला दिसतात. याच्यावर आम्ही एक पर्याय आणलाय. आम्ही हा प्रश्न विचार केला आमच्या मॅनेजमेंटनी. मी ABS जे अमेरिकन कंपनी, तसेच आपली NDDB आहे,
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याशी बोलून शॉर्टेड सिमेंट म्हणजे त्या गायीपासून 90% कालवड तयार होईल असं सिमेंट त्यांनी डेव्हलप केलं. ते सिमेंट आपण शेतकऱ्याला वापरायचं आपण आव्हान केलं आणि मला सांगण्यास आनंद वाटतो का याचं प्रमाण आपण हे 80-90% नेलंय. म्हणजे आज 3 वर्षामध्ये आपल्या राहुरी किंवा नगर जिल्ह्यामध्ये आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी गोरा आणि अंतोल्या पैदा झालेला हा तुम्हाला दिसणार. जास्त उत्पादन निघावं म्हणून ज्या प्रजातीच्या गायींचा वापर केला जातो, होस्टेन वगैरे असतील, तर त्याच्यापासून शुगर सारखे आजार होऊ शकतात, यात किती सत्य आहे? नाही, गाय होस्टेन असू, गाय आपली देशी असू, त्याच्यातल्या कंटेंटमध्ये त्याच्या स्निग्धांशमध्ये फरक होऊ शकतो, पण गायीच्या जातीनुसार त्याच्या दुधातील गुणधर्म हे बदलत नाही, ते कमी जास्त होतात. त्याच्यामुळं HF गायीचं जरी दूध असलं हे मानवी आरोग्यास चांगलं आहे. आपण शेतकऱ्यांना आर्थिक सपोर्ट देखील करता, पण तरी देखील जोडधंदा म्हणून गाईचा धंदा निवडताना शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीला आव्हान द्यावं लागतं? लोक सहज म्हणतात की दूध धंदा म्हणजे रोजचाच पैसा, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणी येतात? शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. शेतकऱ्याकडच्या वेळेस उपलब्ध चारा आहे, त्याच्याकडे जर गिन्नी असली तो फक्त गिन्नीच त्या गाईला घालतो, त्याच्याकडे मका जर असली तर मकाच घालतो. या व्यवस्थित मॅनेजमेंट आपल्याकडे नसल्यामुळं, त्याला तेवढं ज्ञान नसल्यामुळं शेतकऱ्याच्या गायी वेळोवेळी आजारी पडतात. त्याला ब्रिडिंगचं फिडिंगचं कोणतं नॉलेज नसल्यामुळं, मोठ्या प्रमाणावर चुकीच्या प्रॅक्टिसेस असल्यामुळं त्याला हा व्यवसाय अडचणीचा होतो. त्याच्यातून त्याचे मेडिकल खर्च वाढतात, त्याचे व्यवसायात नुकसान होतं. त्याच्यानंतर जो निसर्गाची हानी आहे, आता आपण बघतो एल निनोचा प्रभाव आहे, आता पावसाचं प्रमाण कमी आहे. हे जर पाऊस आता नाही आणला तर शेतकऱ्याकडे जून महिन्यात पुरेल एवढा चारा आहे, पण जुलै ऑगस्ट महिन्यात काय करेल? त्याच्यामुळे आता निसर्गाची पण त्याला हे. त्याच्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती आपण बघितली, मिडल ईस्टमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं आपल्या भागातलं दूध आणि दुधाचे पदार्थ हे निर्यात झाले नाही. त्याचा पण प्रभाव हा इम्पॅक्ट हा शेतकऱ्यावर आला. त्याच्यानंतर मध्ये डिझेलचं तुटवडा झाला, त्याचा पण परिणाम शेतकऱ्यावर आला. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा शेतकऱ्यावर येतोय. एक काळ असा होता, शेतकरी हा विक्रेता होता. त्याच्याकडे तो घरी भाजीपाला येत असेल, घरी दूध येत असेल, तो ते विकून किंवा वस्तू विनिमय पद्धत करून त्याचा ते अर्थार्जन करीत होता, त्याचं कुटुंब चालवित होता. पण आज परिस्थिती तशी नाही. आज जे जगातले व्यापारी आहे, जे जगातल्या कंपन्या आहेत, त्यांनी शेतकऱ्याला टार्गेट केलेलं आहे. शेतकरी आज त्याला गरजेच्या ह्या वस्तू पूर्ण बाजारातून विकत आणतो. विकत आणत असताना त्याला खतं, बियाणं, कीटकनाशके ह्या कंपन्यांनी त्याला टार्गेट केलेलं आहे. ह्या कंपन्या त्याच्याकडे मार्केट म्हणून बघत आहेत. ह्या कंपन्या झाल्यावर येतात त्याच्यात आमच्यासारखे व्यापारी, मी पण त्याचा एक भाग आहे. मग हे येतात व्यापाऱ्याकडे, व्यापारी पण त्याचा मार्जिन ठेवून शेतकऱ्याचा माल खरेदी करतो. यामध्ये शेतकऱ्याला हा शेती व्यवसाय हा आदबट्ट्याचा होऊन जातो. त्याला त्याच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा त्या व्यवस्थेचा ह्या समाजाने घेतलेला फायदा म्हणा, त्याच्यामुळं शेतकरी आणि शेती आणि ही गोसेवा ही अडचणीत आली. शेतकऱ्याचं ज्ञान वाढावं किंवा त्याची आर्थिक बाजू भक्कम व्हावी, यासाठी त्याची जी पिळवणूक या व्यावसायिकांकडून होते तर ती थांबवावी किंवा आपल्याकडून त्यांना असा काही सपोर्ट करता येऊ शकतो का? या लोकांकडून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी आम्ही दैवदिदी हा जो कन्सेप्ट आणला, त्याच्यात आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने, म्हणजे तुमच्या मसाल्याच्या डब्यात जे पदार्थ आहेत, तुमची मोहरी असेल, तुमची हळद असेल, तुमची दालचिनी असेल, यापासून गायीचे आजार कसे बंद करायचे. घरातला आपला कापूर असेल, गोड तेल असेल, आपण त्याला सरसो का तेल म्हणतो, जे मोहरीचं तेल, याच्यापासून जनावरांचे आजार कसे बरे करता येईल याचं ज्ञान आमच्या दैवदिदी प्रत्येक गावात जाऊन ते शेतकऱ्याला देत आहे. याच्यातून त्याचा मेडिकल खर्च बंद होईल. त्यानंतर आमच्या दैवदिदी त्या शेतकऱ्याला दुधाबरोबर त्याच्या शेणापासून कसे आपण बाय प्रोडक्ट तयार करू शकतो, हे शेण आपण जर शेतकऱ्याकडून विकत घेतलं, त्याच्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प आमच्या विचारात नाही. त्यानंतर हे शेतकऱ्याकडून घेतलेलं शेण, हे शेण ड्राय करायचं आणि हे ड्राय केलेलं शेण ज्या अर्बियन कंट्री आहेत, ज्या ठिकाणी आपण खारकाची शेती होते, या शेतीला अतिशय उपयुक्त आहे आणि त्याची मोठी बाजारपेठ जगामध्ये उपलब्ध आहे. त्याचा पण आपण प्रशिक्षण त्या शेतकऱ्याला देत आहोत. शेतकऱ्याला लागणारे DAP, नत्र याचं शेणापासून कसं तयार करता येईल याचं आपण शेतकऱ्याला ज्ञान देत आहोत. म्हणजे सगळ्या मार्गाने शेतकऱ्याला त्याचा गो सेवा, त्याचा गाईचा व्यवसाय आणि शेती कशी नफ्यात येण्यासाठी आम्ही काम करतो. दुग्ध व्यवसाय करताना खूप चॅलेंजेस आले, जसं की मध्ये युद्धाचा काळ होता. तर असा 25 वर्षातला कुठला अनुभव की तुम्हाला वाटलं की आता हा व्यवसाय बंद झाला, आपलं काहीतरी दुसरं पाहावं, असे काही घटना घडली? अशी घटना घडली ज्यावेळेस आपल्याकडे कोरोना आला. मला नीट आठवत नाही, पण 24 मार्च त्यावेळेस तारीख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी टीव्हीवर येऊन सांगितलं, आता उद्यापासून कोरोना आहे.
लॉकडाऊन आहे, उद्या कोणी घराच्या बाहेर निघायचं नाही. मग घराच्या बाहेर निघायचं नाही तर मग शेती आणि आपली गोसेवा, आपल्या शेतकऱ्यांच्या गायी, माझ्या विश्वासावर, माझ्या भरोश्यावर अवलंबून असणारे 25,000 शेतकरी, या शेतकऱ्याच्या दुधाचं उद्या करायचं काय, हा मोठा प्रश्न त्या दिवशी संध्याकाळी आल्यामुळं मला असं वाटलं आता हा दूध व्यवसाय उद्या सकाळपासून बंद करून टाकावा. मग त्यावेळी नेमकं तुम्ही चालू ठेवण्याचं धाडस हे तुमच्यात आलं कसं? हे चालू ठेवण्याचं धाडस माझ्यात आलं. मी विचार केला, म्हणजे समस्या एवढ्या होत्या. शेतकरी त्या संकलन केंद्रावर दूध घेऊन आल्यावर त्यांनी 2 गज दुरी कशी ठेवायची, त्याला तर ते दूध वाटायला जवळ यायला लागत होतं. त्या डेअरीवरून ते दूध आमच्या प्रक्रिया संघावर, प्रक्रिया करणाऱ्या प्लांटवर आणायचं, तो एक टास्क होता. ह्या टास्क ते एक प्रक्रिया केंद्रावर इथं पण लेबरची आवश्यकता होती, इथं पण त्याला मॅन पॉवर आवश्यक होती. एवढे लोकांचं गॅदरिंग त्या ठिकाणी होणार होतं, एवढे लोक त्या ठिकाणी एकत्र येणार होते. त्यानंतर हे दूध मुंबई सारख्या ठिकाणी घेऊन जाताना, गुजरात सारख्या ठिकाणी घेऊन जात असताना आमचा जो ड्रायव्हर घेऊन जायचा, ह्या ड्रायव्हरला रोडमध्ये एक पण हॉटेल नव्हतं, त्याला जेवणाची व्यवस्था नव्हती, त्याची चहाची व्यवस्था नव्हती. त्याची गाडी जर पंक्चर झाली तर त्याला पंक्चर काढणारं रोडवर कुणी नव्हतं. एवढं करून तो त्याच्या विनंती करून आम्ही त्याला सांगितलं, बाबा तू जाय, आम्ही सगळं बघू. त्याला समजून सांगितलं, त्याची पगारवाढ केली. तो मुंबईला दूध घेऊन गेला, पण तो परत घरी आल्यानंतर त्याला त्या गावाचे लोक त्याला गावात घेत नव्हते. इतकी वाईट परिस्थिती त्यावेळेस होती. पण त्या प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढीत आणि आपण उत्पादन केलेलं दूध शहरामध्ये लॉकडाऊन होता, विकायचं अवघड होतं, तर ह्या दुधाचं करायचं काय. मग आमचे एक मित्र होते मालेगावमध्ये, मी त्यांना विनंती केली का मला ह्या दुधाची पूर्ण पावडर करून द्या. मग ते माझी ती मैत्री कामाला आली, त्यांनी मला पूर्ण दुधाची पावडर करून दिली. शेतकऱ्यांना पण मी सांगितलं समजून, आपलं दूध आता विकायचं बंद आहे, आपल्या दुधाची पावडर झाली, जसं हे लॉकडाऊन होईल तसं मी तुमच्या दुधाचे तुम्हाला पैसे देईन. पण कोरोनाचा काळ होता, शेतकरी अडचणीत होता, त्याला पैसे येणार कोणताच मार्ग नव्हता. मग आम्ही दैवत ग्रामीण बिगर शेतीच्या पतसंस्थेच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं दूध किती आहे, काय आहे याची कशीच गणना केली. प्रत्येक शेतकऱ्याला 20,000 रुपये कर्जरूपी दिले. आणि त्याचे ज्यावेळेस आम्ही लॉकडाऊन उठला, ज्यावेळेस त्याच्या दुधाची पावडर विकली, त्यानंतर आलेले दुधाचे पैसे घेऊन आम्ही ते शेतकऱ्याचे कर्ज भरले आणि राहिलेले पैसे शेतकऱ्याला दिले. पण त्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ज्या सरकारने आणि त्यावेळेच्या प्रशासनाने पण आम्हाला सहकार्य केलं, त्याच्यामुळे ती परिस्थिती आम्ही निभावून गेलो. आपण शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा देखील करता, पण तरीही शेतकरी दुग्ध व्यवसाय करता करता हा नफ्यात का येत नाही, तो कर्जबाजारीच का आहे? शेतकरी नफ्यात येत नाही, त्याला एकमेव कारण आहे. दूध व्यवसाय करत असताना 3 गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजे. पहिलं आहे फिडिंग, दुसरं आहे ब्रीडिंग आणि तिसरं आहे मॅनेजमेंट. फिडिंगमध्ये गाईला आपण काय खाऊ घातलं पाहिजे, ओला चारा, वाळलेला चारा, कंपाऊंड कॅटल फीड, याचं प्रमाण किती पाहिजे हे आपण शेतकऱ्याला माहिती नाही. शेतकरी राजा आहे, त्याला त्याच्या दारात जनावर असल्यावर तो किती मका खाऊ घालतो, किती ऊस खाऊ घालतो आणि किती कंपाऊंड कॅटल फीड खाऊ घालतो हे त्याचं लक्षात राहत नाही. हा एक नुकसानीचा पाय आहे. दुसरा मी तुम्हाला सांगितलं ब्रीडिंग. आपल्या भागात ब्रीडिंगवर काम झालं नाही. आपल्या भागात पारंपरिक जे जनावरचे डॉक्टर आहेत, आता डॉक्टर हुशार झालेत, पण जे पारंपरिक डॉक्टर आहेत त्यांनी काय केलंय, एका इनसिमेंट कंपनीचं सिमेंट त्या गाईला दिलं, त्याच कंपनीचं आणि त्याच बुलचं सिमेंट तिच्या कालवडीला दिलं, परत तिच्या कालवडीला दिलं. याच्यामुळं आपल्या भागात जेनेटिक्सचं खूप मोठं नुकसान झालंय. आपण जर बघितलं, मामाची मुलगी केली तर तिसऱ्या पिढीत आपण मुलगी करत नाही. त्याला कारण आहे जेनेटिक्स. म्हणजे तुमची पुढची येणारी पिढी विकलांग तयार होती, तिची प्रतिकारशक्ती कमी होती. मग त्यामुळं ह्या गायांच्या आपल्या भागातले जेनेटिक प्रॉब्लेम झाले, तिची दूध देण्याची क्षमता कमी झाली, ती आजारी पडली, ती लवकर आजारी पडायला लागली, तिला खाल्लेलं पचायला नाही लागलं, याच्यातून त्याचं नुकसान झालं. तिसरं आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये आपण मुक्त गोठे, मिल्किंग मशीन, मुरघास ह्या पद्धतीचा योग्य वापर, योग्य अवलंब हा शेतकऱ्यांनी केला, म्हणजे शेतकऱ्यांनी केला नाही. म्हणजे हा एकत्रित परिणाम जर सगळ्या गोष्टीचा आपण धरला तर काही शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी अभ्यास नाही केला ते शेतकरी नुकसानीत आहेत, बाकी सगळे शेतकरी हे नफ्यात आहेत किंवा फायद्यात आहेत. शेतकरी दूध उत्पादन तर करतोय, पण दुधाचा दर आणि उत्पादनासाठी लागणारा खर्च, तर याच्यात जी तफावत आहे तर ही कमी कशी करता येईल आणि शेतकरी जास्तीत जास्त नफा कसा मिळवू शकतो? बरोबर आहे. आज आपण म्हणतो दुधाची किंमत शेतकऱ्याला 37-38 रुपये आपल्या भागामध्ये मिळते आणि हेच दूध जर तुम्ही शहरी भागात घ्यायला गेले तर तुम्हाला 52, 53, 55 रुपये मोजायला लागतात. पण हे दूध संकलित करीत असताना शेतकऱ्याला 37 रुपये, 38 रुपये रेट जातो. त्यानंतर जी प्राथमिक संस्था आहे त्या संस्थेचं कमिशन, प्राथमिक संस्था तर चिलिंग प्लांट, यातला ट्रान्सपोर्ट खर्च, चिलिंग प्लांटवर आल्यानंतर त्याचा प्रक्रिया खर्च, त्याचा पॅकिंग खर्च, यानंतर या ठिकाणून शहरी भागात दूध
घेऊन जायचं, ही जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे, त्यानंतर त्या ठिकाणी रिटेलरचं कमिशन, ह्या सगळ्याचा जर विचार केला तर दूध व्यावसायिकाला 25, 30, 50 पैसे मिळणं हे अवघड आहे. त्याच्यामुळं जशी मार्केटमध्ये दूध महाग घेण्याची स्पर्धा आहे, तशी मार्केटमध्ये दूध स्वस्त विकण्याची पण स्पर्धा आहे. जगभरातले आणि देशातले सर्व ब्रँड आपल्या भागात काम करीत असल्यामुळं ह्या जीव घेण्या स्पर्धेतून दुधाच्या खरेदी आणि विक्रीतला कॅप हा मोठा झालेला आहे. त्याच्यानंतर आपण याचा जर विचार केला, शेतकऱ्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे, त्याची ती उत्पादनाची किंमत आहे दुधाच्या, ही खरंच 27-28 रुपयापर्यंत पोहोचलेली. पण आम्ही आपल्या भागातले 300 गोठे ह्या दैवत निधीच्या मार्फत दत्तक घेतलेले. त्या घेतलेल्या गोठ्यांची प्रोडक्शन कास्ट आम्ही 22 रुपयापर्यंत कमी करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. आणि त्यासाठी आम्ही एक मोबाईल ॲप डेव्हलप केलं आहे. आज आपण शेतकऱ्याला किती खाऊ घातलं, कोणता चारा खाऊ घातला, त्याचा स्वतःचा खर्च किती, त्याचा लाईटचा खर्च किती, त्याचा औषधाचा खर्च किती, हे सर्व औषध खर्च टाकून त्याचा जर उत्पादन खर्च आपण त्या ठिकाणी त्याला ते शिकवलं, त्याचं जर ट्रेनिंग केलं, त्याच्यातून त्याचा उत्पादन खर्च निश्चितच कमी झाला. शेतकरी दुग्ध व्यवसाय करत असताना ज्या चुका वारंवार करतो, तुमच्याकडूनही या घटना घडल्या असतील, पण अशी कोणती घटना घडली की तुम्हाला वाटलं की आता शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्या दिवशीपासून तुम्ही पूर्णपणे या दुग्ध व्यवसायाकडे वळाले? मी बघितलं, मी 2000 सालापासून व्यवसाय ते जशी ज्यावेळेस शेतकऱ्यांना आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या व्यावसायिकांना जशी अडचण आली तसे आम्ही वेगवेगळे निर्णय घेत गेलो. काम करत असताना आपल्या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आमच्या टीमवर आणि आमच्या उद्योग समूहावर असल्यामुळं आमचं दैनिक संकलन हे 6 लाख लिटरच्या पुढे गेलं आहे. मग हे करत असताना वितरणावर ज्या अडचणी येत असताना मग याच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं गेलं पाहिजे. गरज ही शोधाची जननी असते. मग आलेल्या दुधाची विल्हेवाट लावणं ही गरज आम्हाला वाटायला लागली. त्यातून आम्ही दूध भुकटी प्रकल्प आपल्या राहुरी तालुक्यासारख्या छोट्या तालुक्यामध्ये आणि टाकळी मेघासारख्या छोट्या गावामध्ये आम्ही उभारलेला आहे. म्हणजे ह्या शेतकरी आणि हा जो मी उभा केलेला उद्योजक आहे, याला ह्या स्पर्धेत टिकवण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. जसं टाटा असतील, तसं अंबानी असतील, यांच्यानंतर त्यांचा व्यवसाय चालू आहे, तसा माझ्यानंतर पण हा व्यवसाय चालला पाहिजे. 25 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं आणि दूध व्यवसाय करणाऱ्या उद्योगाचं प्रतिनिधित्व माझ्या उद्योगानं इथून पुढे 100 वर्ष केलं पाहिजे असं मला वाटतं. या माध्यमातून मी हे मोठं काम सुरू केलं. ज्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायात यायचं आहे तर त्यांच्यासाठी कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यांनी सुरुवातीलाच त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे? ज्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायात यायचं आहे यांनी प्रथमतः त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान घेतलं पाहिजे. जसा डाळिंबाचा शेतकरी आहे, जसा द्राक्षाचा शेतकरी आहे, जसा कांद्याचा शेतकरी आहे, ह्या सर्व शेतकरी हा हुशार आहे. पण अनफॉर्च्युनेट दूध व्यवसायात काम करणारा शेतकरी हा तितका हुशार नाही. डाळिंबावर कोणतं औषध मारायचं, द्राक्षामध्ये रेसिड्यू न येण्यासाठी कोणते फवारे मारायचे, त्याचे एक्सपोर्ट झाले पाहिजे. तसेच कांद्यामध्ये आपण कांद्याचे जे रोप टाकतो त्याला कितव्या दिवशी गोल मारायचं, कितव्या दिवशी बाकीचे फवारे मारायचे, याचं जसं ज्ञान आहे शेतकऱ्याला, तसं ज्ञान हे दूध व्यवसायातलं नाही. त्याने प्रथमतः दूध व्यवसायातलं ज्ञान हे शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे. त्यानंतर ज्या 10वी नंतर कोणी लोक शिक्षण वेगवेगळे घेतात, तर 10वी नंतर आपण डेअरीचं जर शिक्षण घेतलं शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्याच्या मुलांनी तर निश्चितच त्याचा फायदा होईल. तुम्ही इतकं व्यवस्थित पद्धतीने सांगताय, मी तर तुम्हाला विनंती करेल की एक सेपरेट पॉडकास्ट आपण या विषयावर घेऊयात की ज्यांना दुग्ध व्यवसायामध्ये करिअर करायचं आहे त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्यात यासाठी तुम्ही नक्की आले पाहिजे. नक्की. आता सध्या एआयच्या जमान्यामध्ये नोकऱ्या खूप लोक गमवत आहेत. तर ज्या लोकांना वाटतं की गावी येऊन आपण शेती करून दुग्ध व्यवसाय करावा, अशा लोकांना आपण काय सल्ला द्याल? अशा लोकांना मी एकच सल्ला देईन. माझे गुरु आहेत, त्यांनी मला सांगितलंय तू 4 स लक्षात ठेव. एक सत्य, दुसरं सेवा, तिसरं समर्पण आणि चौथं आहे सातत्य. हे 4 स कोणताही दूध व्यावसायिक असेल किंवा इतर व्यावसायिक असेल, हे 4 स त्यांनी जर लक्षात ठेवले तर त्याची निश्चितच प्रगती होईल. आता एवढं काय सांगितलं, मग तुमचे गुरु कोण आहे ते पण सांगा. माझ्या आयुष्यात मला व्यवसाय शिकवणाऱ्या प्रत्येक माणसालाच मी गुरु मानतो. व्यवसायात येताना मी ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली अशा आहेत ऋषी प्रभाकर, का ज्यांनी SSYचा प्रचार प्रसार आपल्या भागामध्ये किंवा भारतात केला. ते उच्च शिक्षित होते. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये दुसरे गुरु जर आले असतील ते पण प्रभाकरच होते. ते माझे चांगले मित्र होते, ते आहेत प्रभाकर चौरे. त्याच्यानंतर माझे आध्यात्मिक गुरु आहे बालकी दत्तानंदजी महाराज. मला व्यवसाय
अर्थकारण आणि व्यवहार जर शिकवला असेल ते आमची आई, आमचे आजोबा या सर्व गुरूंना मी गुरु मानतो. आणि व्यवसायात या नात्या कारणाने मला मदत केलेला असलेला किंवा मला व्यवसाय शिकवणाऱ्या प्रत्येक माणसाला मी गुरु मानतो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आणखी अशा कोणत्या संधी ओळखल्या नाही की शेतीबरोबर त्यातूनही खूप पैसा कमावता येऊ शकतो? शेणापासून जर आपण बाय प्रोडक्ट तयार केले, शेणापासून दिवे तयार केले, त्याच्यानंतर शेणापासून गवऱ्या तयार केल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो, गवऱ्या ह्या एक्सपोर्ट होतात. भारतातलं शेण आपण जर वाळवलं आणि हे वाळलेलं शेण अरेबियन कंट्रीमध्ये खत म्हणून वापरलं जातं. त्याच्यानंतर दुधापासून आणि दुधाच्या तुपापासून 600 प्रकारचे औषधी गुणधर्म असणारे पदार्थ हे गाईच्या तुपापासून बनवले जातात. मग सनस्क्रीम असेल, नाकात टाकाचे ड्रॉप असतील, डोळ्यात टाकाचे ड्रॉप असतील, अशा प्रत्येक 600 गोष्टी आपण ह्या गाईच्या तुपापासून बनवू शकतो. आपण गाईच्या तुपापासून जी सनस्क्रीम बनवतो, या सनस्क्रीमची किंमत 12,000 रुपये किलो आहे. 12,000 रुपये किलोचं जर आपण औषधी गुणधर्म असणारी सनस्क्रीम जर तयार करू शकतो आणि आपण उत्पादन बनवत असताना ज्या लोकांची पर्चेसिंग पॉवर आहे, ज्या लोकांची क्रय शक्ती आहे, त्यांच्यासाठी आवश्यक पदार्थ बनवणे गरजेचे आहे. ह्या संधी जर आपण कॅच केल्या तर निश्चितच शेतकऱ्याचे आणि दूध व्यावसायिक शेतकऱ्याचा मोठा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आता बरेचसे लोक म्हणतात की गावरान गाईच्या दूधला खूप मागणी आहे, मग तो व्यवसाय करूयात. पण सर्वसामान्य लोकांना मिळणारं दूध गावरान गाईचं आहे की साध्या गाईचं, हे कळण्यासाठी काही मार्ग आहे का? गावरान गाईचं दूध आणि साध्या गाईचं दूध हे कळण्यासाठी तसा सर्वसामान्य ग्राहक काही मार्ग नाही. जे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ त्या गाईच्या दुधामध्ये A2 म्हणून एक घटक असतो गावरान गाईच्या, त्या तपासणी आणखी आपण शोधू शकतो. पण ही तपासणीची व्यवस्था तो ग्राहक आणखीपर्यंत नाहीये. त्याच्यामुळं ग्राहकांना विश्वास निर्माण करणे, ती ट्रान्सपरन्सी देणे हा एकमेव मार्ग याच्यातून. केशवजी, आजपर्यंत तुम्ही हजारो शेतकऱ्यांना रोजगार उत्पन्नासाठी आर्थिक मदत केली आहे, त्यांना त्या फील्डमधलं ज्ञान पण देत आलेलं आहात. तर आजपर्यंत यशाचा जो शिखर तुम्ही चढताय, तर याच्या मागे कुणाचा मोलाचा वाटा आहे? मी जे आज यश संपादन केलं यातला पहिला सगळ्यात मोठा जर वाटा असेल तर तो माझ्या कुटुंबाचा आहे. माझ्या कुटुंबाचा याच्यात फार मोठा त्याग आहे. मी माझ्या मुलांना कधी वेळ देऊ शकलो नाही, माझ्या पत्नीला मी कधी वेळ देऊ शकलो नाही, त्यांना कधी फिरायला नेऊ शकलो नाही. तुम्हाला हाईट अशी सांगतो, ज्यावेळेस माझं लग्न होतं, लग्नाच्या दिवशी आदल्या दिवशी हळद असते, मी दुधाचं कलेक्शन करून हळदीला जाणारा माणूस. म्हणजे हा त्याग हे मीच माझ्या मुलांनी केलेलं आहे. ह्या माझ्या कुटुंबाचा याच्यात फार मोठा त्याग आहे, माझ्या पत्नीचा फार मोठा वाटा याच्या पाठीमागे. तुम्हाला आता लक्षात आलं की आपण त्यांना वेळ द्यायला पाहिजे होता. मग इथून पुढे आपला प्लॅन कसा, की फॅमिलीसाठी तुम्ही काय काय प्लॅन करणार आहात? नाही, फॅमिलीसाठी नाही, आता माझी फॅमिली ही फार मोठी झाली आहे. 25,000 शेतकऱ्यांची. माझ्या फॅमिलीमध्ये 25,000 शेतकरी आहेत. माझ्या फॅमिलीमध्ये 600 कर्मचारी आहेत. माझ्या फॅमिलीचा मागच्या वर्षीचा टर्नओव्हर 600 करोड रुपये होता. येणाऱ्या आर्थिक वर्षाचं 2,000 कोटीचं उद्दिष्ट आमच्या फॅमिलीचं आहे. ही मोठी फॅमिली असल्यामुळं आता मला त्या शेतकऱ्यांना वेळ देणं आहे, त्या कर्मचाऱ्यांना आणि माझे मुलं आणि माझी पत्नी, माझ्या आईला वेळ देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या या यशस्वी प्रवासात अशी एखादी कोणती गोष्ट आहे जी आजही तुमच्या मनाला खटकते की हे माझ्याकडून राहूनच गेलं? या सर्व प्रवासामध्ये अशी जी गोष्टी राहून गेलेल्या अशी सांगितली, ज्या राहिल्या त्या गोष्टी, ती अशी गोष्टी आहेत की मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही, त्यांना त्यांच्या आनंदामध्ये मी सहभागी होऊ शकलो नाही. ह्याच गोष्टी राहून गेलेल्या आहेत. आजही अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला भावनिक करून टाकते? ज्यांनी मला हा व्यवसाय शिकवला असे माझे मित्र प्रभाकर चौरे साहेब हे या जगामध्ये नाहीये. ही गोष्ट मला भावनिक करून जाते. तुमच्या मुलांनी, तुमच्या फॅमिलीने या दुग्ध व्यवसायातच यावं असं तुम्हाला वाटतं? शेवटी हा टॅलेंटचा विषय. आज अमिताभ बच्चनला पण वाटत होतं अभिषेक बच्चन हे यशाच्या सर्वोत्कृष्ट ठिकाणी गेले पाहिजे. आज सचिन तेंडुलकरला पण वाटत होतं त्याचा मुलगा लिटल मास्टर झाला पाहिजे. माझ्या वाटण्याला काही अर्थ नाही. मी हे मानणारा माणूस आहे, राजा का बेटा राजा नाही बनेगा. त्याची जी आवड असेल त्या आवडीनुसार आपल्या जीवनातल्या ज्या चढ उतार, कोरोना काळामध्ये आलेले जे काही मोठमोठे आर्थिक झटके, एवढं करूनही तुम्ही इतके सकारात्मक आणि आनंदी कसे राहता? आता हा संघर्ष आम्हाला अंगवळणी पडलेला आहे, त्याची आम्हाला सवय झाली. आणि उद्योजकाची तुम्हाला व्याख्या सांगतो, ज्याच्या आयुष्यात रोज अडचणी, रोज समस्या आहे, तोच उद्योजक होऊ शकतो. तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये राहून तुम्ही उद्योजक होऊ शकत नाही. हा सर्व संघर्ष हा आमच्या अंगवळणी पडलेला आहे. आणि एखादा दगड हा एखाद्या शिखरावरून जसा घरगळत खाली येतो आणि खाली येईपर्यंत गोल होतो, तसे आम्ही हे दगडाचे खास खडके खाऊन आम्ही गोल झाले.
आता स्पीडमध्ये जोरात तुम्ही पुढे चाललेला आहात. दुग्ध व्यवसायाबरोबर असे जे उद्योजक आहेत की छोटे मोठे उद्योग सुरू करतात आणि काही अडचणी आल्यात की पॅनिक होतात आणि व्यवसाय सोडून जातात, तर अशा छोट्या उद्योजकांसाठी आपण काय सल्ला द्या? जे फूड इंडस्ट्रीमध्ये छोटे उद्योजक काम करतात त्यांना जगामध्ये खूप मोठी संधी आहे. जगाची लोकसंख्या वाढते, भारताची लोकसंख्या वाढते. जोपर्यंत माणूस आहे, माणसाला डोकं आहे आणि डोक्याच्या खाली पोट आहे, तोपर्यंत हा दूध व्यवसाय किंवा तुमचा फूड इंडस्ट्रीतला व्यवसाय कोणताही थांबणार नाही. आपण पॅकेजिंग फूड पाहिलं, याचं पण मोठं मार्केट, मोठा पोर्टफोलिओ आहे. आता ह्या नवीन उद्योजकांनी जर फूड इंडस्ट्रीमध्ये काम करताना सातत्य ठेवलं, ट्रान्सपरन्सी दिली ग्राहकाला, तर निश्चितच दूध व्यवसाय किंवा अन्नधान्याचा इतर व्यवसाय हा उद्योजक म्हणून पुढे घेऊन जातील ते. आदरणीय तुकारामजी मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात खूप चांगलं काम केलं, जे आजपर्यंत कुणालाही जमलं नाही. असं त्यांनी भेसळ मुक्त करण्याचं काम चालू आहे. तर ही कारवाई पुरेशी आहे की आणखी याचा परिणाम वाढला पाहिजे? आता ही मुंडे साहेबांचं खरंच अभिनंदन करण्यासारखं काम आहे. त्यांनी ग्राहकांना याचा अवेअरनेस आणला, पण शेतकऱ्यांना पण त्या पटीत अवेअरनेस आणला. आणि जे उद्योजक साखळी आहे, जी पुरवठा साखळी आहे, याच्यावर पण चांगला परिणाम झाला. आता त्यांनी जे सांगितलं, तुमच्याकडं क्लिनिंग पाहिजे, हायजीन पाहिजे, व्यवस्थित गाळून दूध आलं पाहिजे, हे जे ते करत आहेत हे खूप चांगलं काम करत आहेत. आणि मी सांगितलं 1-2% लोक जे दुधात भेसळ करीत असतात, याचं पण प्रमाण हे तुकाराम मुंडे साहेबांच्या येण्यामुळं कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर हे जे दूध आणि दुधात फार मोठ्या प्रमाणात भेसळ होती, हा नॅरेटिव्ह जो सेट केला होता, हा नॅरेटिव्ह कमी करण्यासाठी आम्ही त्यावेळचे आयुक्त असतील अभिमन्यू काळे साहेब यांना मी स्वतः आमच्या डेअरीवर बोलवलं. त्यांना आम्ही सर्व ग्राफ समजून सांगितला, दूध येतं कसं, त्याच्या तपासण्या कशा होतात आणि त्याची पुरवठा कसा होतो. आपण शासकीय पातळीवर वेळोवेळी या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम केलं का जो त्याचा परिणाम उद्योजक म्हणून आमच्यावर 2-5% होईल, पण येणारी शेतकऱ्यांची जी पिढी आहे ती पूर्ण बर्बाद होईल. हे टाळण्यासाठी तुकाराम मुंडे सारखा एक डॅशिंग अधिकारी या ठिकाणी असणं खूप गरजेचं होतं. आणि त्यांनी ही जी कारवाई केली, पेड्यावर असेल, बाहेरून येणाऱ्या तुपावर असेल किंवा कृत्रिम खाव्यावर असेल, एकदम चांगली कारवाई त्यांनी या ठिकाणी केली आहे. आता ही कारवाईचं स्वरूप त्यांनी अजून वाढवावं. त्याच्यानंतर ग्राहकासाठी आणि जे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी यांच्यासाठी एक हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे, त्याच्यावर आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी तक्रार करावी व संबंधित जे 1-2% खराब करणारे लोक असतील त्यांना पकडून द्यावं. पण म्हणता की दूध भेसळ खूप मोठ्या प्रमाणात नाही, पण जरी जे काही होत असेल तर सर्वसामान्य व्यक्ती हे कसं ओळखू शकतो? जसं चवीद्वारे किंवा उकळल्यानंतर अशा काही गोष्टी आहेत का ज्यातून भेसळयुक्त दूध आहे हे सामान्य माणूस समजू शकतो? याच्यासाठी NABL लॅब असतात नगरसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या लॅब उपलब्ध आहेत. आणि हे पॅकेटचं दूध किंवा पदार्थ हे शहरी भागातच जास्त विकले जातात. आपण गुगलला सर्च केलं तर त्या भागातल्या NABL लॅबचे नंबर आपल्याला येऊ शकतात. त्याच्यानंतर जी शासकीय यंत्रणा आहे त्यांच्याकडे पण शासकीय लॅब आहेत, त्यांच्याकडे दूध तपासणीची यंत्रणा आहे. हे दूध तपासून किंवा रंग, चव, वास याच्यावरून आपण ओळखू शकत नाही. त्याच्यासाठी ज्या अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आपण ते तपासलं पाहिजे. घरगुती पद्धतीने काही संधी आहे का की आपण भेसळयुक्त दूध तपासू शकतो? नाही, घरगुती पद्धतीने तशा काही संधी नाही आहेत. एकंदरीत आपण दूध उत्पादन असेल किंवा भेसळ असेल या गोष्टीबद्दल जे काही इथे मार्गदर्शन केलं, तर यामध्ये पारदर्शकता कशी होऊ शकते? जसं की दूध उत्पादनाचा एक्झॅक्ट आकडा कसा मिळू शकतो, याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांचं दुधाबद्दल जे गैरसमज आहेत ते दूर कसे होऊ शकतात? खूप छान प्रश्न आहे. यासाठी ऑनलाईन संकलन केंद्र ही संकल्पना आम्ही आणलेली. मुंडे साहेब पशुसंवर्धन आयुक्त असताना त्यांनी गायांच्या युनिक नंबर दिला, शेतकऱ्याला युनिक नंबर दिला. आम्ही गाव लेवलला प्राथमिक आमचे जे दूध संकलन केंद्र आहे त्या ठिकाणी किती शेतकऱ्यांचं दूध येतं, सकाळी किती लोकांचं येतं आहे, संध्याकाळी किती लोकांचं येतं आहे, त्या शेतकऱ्याकडं कानाला टॅगिंग केलेले किती जनावर आहेत याचा अधिकृत आकडा आमच्याकडे आहे. संकलन केंद्रावर हे दूध आल्यावर हे दूध ऑनलाईन पद्धतीने आमच्या प्रक्रिया केंद्रावर येतं. किती शेतकऱ्यांचं किती दूध त्या संकलन केंद्रावर आलं आणि एकूण किती संकलन केंद्र आहेत, एकूण किती शेतकरी आहेत, यांनी आम्ही आमच्या उद्योगाचा किंवा आमच्या उद्योग समूहाचा दुधाचा आकडा हा करेक्ट देऊ शकतो. त्यानंतर दूध व्यवसायाची परवाना देत असताना तो जो परवानाधारक आहे त्याचं शिक्षण तपासलं गेलं पाहिजे, त्याला कायद्याचं दूध हाताळणीचं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे.
जसं तुम्हाला मेडिकल स्टोअर टाकायचं असलं तुम्ही फार्मासिस्ट होणं लागतं, तुम्हाला कृषी सेवा केंद्र टाकायचं असलं तर तुम्हाला BSc ॲग्री व्हावं लागतं. पण असा आमचा एकमेव व्यवसाय आहे दुधाचा का त्याला कोणत्याही शिक्षणाची गरज नाही. याच्यासाठी शासनाने एखादा कोर्स किंवा एखादं ट्रेनिंग ठेवलं पाहिजे का तो कोर्स केलेला व्यक्ती, ते ट्रेनिंग घेतलेला व्यक्ती ते संकलन केंद्र चालू शकतो. त्याच्यातून त्याला काय होईल, त्याला कायद्याचं पूर्ण ज्ञान प्राप्त होईल आणि दूध हाताळण्याची जी पद्धत आहे तो ते समजावून घेईल. अशा पद्धतीने आपण जर केलं, त्याच्यानंतर मी आपल्या माध्यमातून अशी विनंती करतो का संकलन केंद्रावर आलेलं बिल दूध हे याचं E-way बिल झालं पाहिजे. सपोज गाव लेवलचं जे संकलन केंद्र आहे त्याचं E-way बिल करायचं. 1000 लिटर जर दूध गाव संकलन केंद्रावर आलं, म्हणजे एक्झॅक्ट E-way बिल. E-way बिल म्हणजे जे आपण GSTचे बिल देतो त्याला E-way बिल म्हणतात. एखादा प्रोडक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, आमच्या डेअरीमध्ये दुधाचा प्रोडक्ट बनलं, दुधाचं बटर बनलं, त्याचं E-way बिल बनतं का हे प्रोडक्ट इथून कुठं जाणार आहे. तसं ते गाव लेवलच्या संकलन केंद्रावर त्याचं E-way बिल जर बनलं तर त्याची अधिकृत आकडेवारी सरकारकडे येऊ शकते. आलेलं दूध E-way बिल मार्फत संकलन केंद्रावर आलं, दूध शेतकऱ्यांना किंवा प्रक्रिया प्रकल्पावर आलं, तिथून जाणारे प्रोडक्ट याचं पण E-way बिल बनल. याने खरेदीचा आणि विक्रीचा जो आकडा आहे तो समाजापुढं, व्यवस्थेपुढं, ग्राहकापुढं आणि हे जे महाराष्ट्रातल्या दुधाची बदनामी करतायत यांच्या पुढे जाईल. जे ग्राहक आपला पॉडकास्ट बघताय तर त्यांनी दूध घेताना बिनधास्तपणे की हे दूध एकदम शुद्ध आहे असं खात्रीशीररित्या घ्यावं, यासाठी काही आपल्याकडे पारदर्शकता त्यांना सांगता येईल का? हे दूध खात्रीशीर, हे प्रत्येकच दूध मी खात्रीशीर म्हणल, पण त्या एखाद्या ब्रँडचं किंवा एखाद्या कंपनीचं दूध चांगलं नाही आहे. दूध हे मार्केटमध्ये येत असताना ज्या मोठाले ब्रँड आहेत, आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना अमूलसारखे ब्रँड आहेत, नंदिनीसारखे ब्रँड आहेत, गोवर्धनी, सोनाई डेअरीचं मोठं काम आपल्या भागात चांगल्या प्रमाणात चालतंय. हे लोक त्यांची ब्रँड इमेजसाठी खराब होऊ शकते. त्यांची ब्रँड इमेज जपण्यासाठी हे लोक चुकीचं दूध बाजारात आणत नाही किंवा बाजारात पुरवत नाही. त्याच्यामुळे चांगल्या ब्रँडचं, त्याचं नाव चांगलं आहे अशा सर्व लोकांचं दूध चांगलं आहे. हे उत्पादक वेगवेगळ्या ब्रँडने दूध विकतात, तर तिथे काही शंका उपस्थित होऊ शकते का? नाही, असं काही नाही. सगळ्या प्रकारचं मार्केटमध्ये येणार दूध हे त्यापासूनच आलं जातं. एखाद्या दुसऱ्या ठिकाणी काही जर चुकीचं होत असेल तर ते दूध चवीला किंवा त्या ग्राहकाला हे आवडत नाही. एखाद्या ठिकाणी जरी आज तुम्ही रतिबाचं दूध घेता असाल, एक दिवस पातळ दूध आलं तर तुमच्या घरचे दुसऱ्या दिवशी कंप्लेंट करतात त्याला, अरे बाबा दूध रात्र दूध तुझं पातळ होतं किंवा तुझं तुझं वास आला. दूध हे एकदम सेन्सिटिव्ह पदार्थ आहे, त्याच्यामुळे त्याच्यात चुकीचं काम होऊ शकत नाही. आपण आता रॅपिड फायर या राऊंडकडे जातोय. यातून प्रेक्षकांना समजेल की तुमच्या मनातील प्राधान्यक्रम कुणाला आहे. तर पहिला प्रश्न आहे, शुद्ध दूध की स्वस्त दूध? शुद्ध दूध. रतिपाचं दूध की पॅकिंगचं दूध? तसं दोन्ही दूध चांगलंच आहे, तरी पण एक निवडायचंय. पॅकेटमधलं दूध. ओके. म्हशीचं दूध की गाईचं दूध? गाईचं दूध. मेहनत की नशीब? मेहनत. ब्रँडेड उत्पादन घ्यावं की स्थानिक उत्पादन? ब्रँडेड उत्पादन. दूध विकणं की दूध प्रक्रिया करून विकणं? दूध प्रक्रिया करून विकणं. तुमच्यासाठी महत्वाचा कोण, शेतकरी की व्यापारी? शेतकरी. आपल्या व्यवसायाचं भविष्य ऑनलाईन मार्केटिंग की पारंपरिक मार्केटिंग? ऑनलाईन मार्केटिंग. व्यवसायात जास्त महत्वाचं काय, तंत्रज्ञान की अनुभव? तंत्रज्ञान. आपल्यासाठी महत्वाचा कोण, मोठा ग्राहक की विश्वासू पण छोटा ग्राहक? ग्राहक. दोन्ही. कमी ग्राहक पण गुणवत्ता आणि जास्त ग्राहक पण क्वालिटीची तडजोड? कमी ग्राहक, गुणवत्ता. गुणवत्ताच द्यायची. गुड. अडचणीच्या काळी सरकारी योजना की स्वतः मार्ग काढणं? सरकारी योजना. काय कमवायचं, प्रसिद्धी की विश्वास? विश्वास. शेतकऱ्यांच्या मुलांनी काय निवडावं, नोकरी की दुग्ध व्यवसाय? तसं जर पाहिलं, दुग्ध व्यवसायाला ही प्रतिष्ठा राहिलेली नाही. दुग्ध व्यवसाय हा कष्टाचा व्यवसाय म्हणून शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही. पण याच्यात जर आपण आधुनिकता आणली, हे जो शेती व्यवसाय याला उद्योगाचं स्वरूप दिलं तर निश्चितच दूध व्यवसाय मोठा होईल. ग्राहक महत्वाचा कोणता, शहरातला की गावाकडचा? ग्राहक. दोन्ही. दोन्ही ग्राहक. दोन्हीपैकी एक पर्याय निवडायचा, शेतकरी की उद्योजक? शेतकरी. आजचा शेवटचा प्रश्न, जे पालक आज आपला पॉडकास्ट बघताय तर त्यांनी त्यांच्या मुलाच्या हातात जो दुधाचा ग्लास देत आहेत तर त्याबाबत तुम्ही त्यांना काय सावधानतेचा इशारा द्याल? इशारा वगैरे मी काही देणार नाही. दुधाचे आणि दुग्धजन्य पदार्थाचे उदात्तीकरण होणं गरजेचं आहे. जे बदनामीचं शुक्ल काष्ट दूध आणि दूध पदार्थावर आहे हे लवकरच निवारलं पाहिजे. सकाळी उठल्यावर हे जाहिरातीचे युग आहे, टीव्हीवर अमिताभ बच्चन आले पाहिजे. ते जसे सांगतात, संडे व्हाया मंडे, रोज अंडे.
रोज खाऊ अंडे, तसा अजून एखादा हिरो आला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे संडे हो या मंडे रोज दूध आणि दुधाचे पदार्थ खा. तरी जाता जाता एक प्रश्न शेवटचा विचारतो. या भूतलावर मनुष्यच एक असा प्राणी आहे की जो मोठा झाला तरी दूध पितो, याचं कारण काय? दूध हे पूर्ण अन्न आहे. द्वापार युगापासून जर बघितलं आपण, श्रीकृष्णाच्या जो काळ होता त्यावेळेस लोणी, आपण ज्याला मक्खन म्हणायचं, ताक, हे जे प्रकार होते हे पूर्ण अन्न म्हणून आपल्या पूर्वजांनी स्वीकारलं होतं. असं एकमेव अन्न आहे ज्यातून शरीराला आवश्यक पूर्ण घटक मिळतात. दुसऱ्या कोणत्याही एका अन्नपदार्थावर माणूस जिवंत राहू शकत नाही, पण दूध असा एक ऑप्शन आहे का ज्याच्यावर मनुष्य हा जिवंत राहू शकतो. आणि निसर्गाने दिलेली ही देण आहे आपल्याला दूध म्हणजे. त्याच्यामुळं माणूस पूर्वीपासून हा दूध पित आलेला आहे. केशवजी, झिरो टू हिरो विथ अनिल येवले या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपण आलात. आमच्या टीमच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.